नमस्कार, भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आमचे नांदेड दिलेली अधिकची माहिती अशी की आपण जाणून घेऊया पूर्वीप्रमाणे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यांनी कोणी माझी अफवा केलेली आहे. कदाचित ते माझ्या सोबत लढायला कॅपेबल नसतील. आणि ज्यांनी मला फोन केला होता ते श्रीकांत गायकवाड, राष्ट्रवादीचे उमेदवार. त्यांनी मला असा निरोप दिला होता की तू फॉर्म उचलून घे, तुझा सहकारी फॉर्म उचलून घेत आहे. आणि माझ्या सहकार्यानं विकी वाघमारेनं फॉर्म उचलून घेतलेला आहे, पण ते कशामुळे घेतलाय हा मला पण माहित नाही. मी लढवय्या कार्यकर्ता आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी सगळ्यांच्या सुख-दुःखात राहणारा कार्यकर्ता आहे. माझ्या घरी एक छोटेखानी प्रोग्राम होता माझ्या मुलाचा, रिसेप्शनचा. त्याच्यामध्ये मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं. त्याचा फायदा जर ते घेत असतील तर हरकत नाही. तो प्रोग्राम माझा काल संपला, माझ्या मुलाच्या रिसेप्शनचा. आणि मी आज सकाळी उठल्याच्या नंतर प्रभागात फिरायला गेलो, जनता कॉलनी, जयभीमनगर, पिवळी गिरणी या भागामध्ये. तर मला अशी अफवा अशी कळाली की तुम्ही पाठिंबा दिला. अरे म्हणलं, मलाच त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही उचलून घ्या फॉर्म, तुम्ही उचलून घ्या फॉर्म. आणि त्यांनीच नव्हे, त्यांची रेकॉर्डिंग पण आहे त्यांचा आलेला फोनहून मला. आणि त्यांनीच नव्हे तर ज्याला मी असं कुलदीप चिकाटे म्हणतो, ज्याला मी, आणि ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस मी भारिप बहुजन महासंघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करायचो, त्या काळामध्ये या सगळ्या पोरांना लिफ्ट केलेलं मी आहे राजकारणात. त्याचा देखील मला फोन आला की दादा तुम्ही उचलून घ्या, आता वेळ संपली जरी असेल तरी एक 10 मिनिटात उचलून घ्या. पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की सुरेश दादा गायकवाडांचा मी पुतण्या आहे, ते माझे राजकीय गुरु पण आहेत आणि बाय ब्लड मी त्यांचा आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे जे काही शिकवलेलं आहे मला, अन्यायाच्या विरोधात लढणे आणि गांडू काम न करणे, मी कधीच रणांगणातून बाहेर पडणारा व्यक्ती नाही. म्हणून ज्यांनी कोणी ही अफवा पसरवली असेल की मी पाठिंबा दिलाय, त्यांना माझं उघड आव्हान आहे. मी AIMIM चा उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून एकटा लढतो आहे आणि एकटा लढणार आहे. त्यांना माझं चॅलेंज आहे की त्यांनी माझ्या विरोधात लढावं. या मी अफवेबद्दल जनतेला एवढंच सांगतो, मी जनतेच्या कामाचा माणूस आहे, जनतेसोबत राहिलेला आहे. रात्रंदिवस कितीही वाजता मला जर फोन आला, हे माझे सगळे सहकारी आहेत. माधव चित्ते आहे, राहुल खंडागळे आहे, पंडित आढाव आहेत, शिलरत्न चावरे आहेत, माधव कांबळे आहे, नितीन विनकरे आहे, हे सगळे सहकारी आहेत. मी जर बोलवले असते तर 100 जण पण जमा झाले असते. पण मी असं सांगितल्याच्या नंतर हे प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत. त्याच्यात काही वाद नाही. मी जनतेसाठी, जनता माझ्यासाठी. मी मतदान मागणार आहे. एक पतंग ही माझी निशाणी आहे. मी AIMIM चा लीगल कॅन्डिडेट आहे. माझे नेते माननीय असुद्दीन ओवैसी साहेब, माझे नेते अकबरुद्दीन ओवैसी साहेब, आमचे नांदेड जिल्ह्याचे धुरंधर नेते सय्यद मोईन साहेब आणि आमचे मित्र, आमचे भाऊ फिरोज लालाभाई, हे आमचे नेते आहेत. आणि अशा अफवांना कुणीही बळी पडू नये. रवी गायकवाड हे प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार आहेत, AIMIM चे उमेदवार आहेत आणि AIMIM कून ते निवडणूक लढणार. मी विकी वाघमारे, प्रभाग क्रमांक 7 मध्ये एमआयएम या पार्टीकडून उमेदवारी दायर केली होती. माझ्या घरगुती कारणामुळे मी हा फॉर्म रिटर्न केलेला आहे आणि काही समाजकंटकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी काय कोणाकडून पैसे घेतो, हे केली होती. तर ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. जो कोणी हा व्यक्ती किंवा उमेदवार असेल त्यांनी जाहीरपणे सांगावे येऊन समाजापुढे की मी त्यांच्याकडून काय पैसे घेतो. जर असं काही असेल तर मी त्याच्यावर योग्य ती कारवाई करेन. मी कुठल्याही पैशाच्या आमिषाला न जाता मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे हा मी अर्ज मागायचा आहे. मी पाठिंबा कुणाला दिलेला नाही. वेगवेगळ्या आल्यावर तेव्हा मी पाठिंबा जाहीर करेल, कोणाला करायचं, काय कसं करायला. आणि या अफवेला बळी न पडता माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो की या अफवेला बळी पडू नका.